नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं प्रकरण आपण घेणार आहोत 25वे कुसंगती क अंग. दोहे घेणार आहोत 1 ते 3. आपला भाग चाललाय 182वा. प्रथम आपण अंगपरिचय बघूयात. अंगपरिचय. साधना करण्यासाठी जसा मनाचा दृढपणा आवश्यक असतो त्याप्रमाणेच सुसंगती सुद्धा आवश्यकच असते. कुसंगती साधनेमध्ये विघ्न निर्माण करते आणि मनावर संगीताचा मोठा परिणामही होत असतो. त्यामुळे मनुष्य वाईट गोष्टींकडे ओढलाही जातो आणि म्हणूनच कबीरांनी या प्रकरणात कुसंगतीबद्दलचे विचार व्यक्त केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांतही इथे प्रस्तुत केलेले आहेत. प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. निर्मल बूंद आकाश के पड़ी गए भूमि विकार, मूल बिनंठा मानवी बिन संगति भटछार. निर्मल बूंद आकाश के पड़े गए भूमि विकार, मूल बिनंठा मानवी बिन संगति भटछार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिनंठा. बिनंठा म्हणजे विनष्ट. भट भट्टी. क्षार राख किंवा क्षार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आकाशातील पाण्याचं निर्मल थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा ते मातीयुक्त होतात. त्याचप्रमाणे मानव सुद्धा सत्संगतीच्या अभावी भट्टीतील राखेप्रमाणेच आहे, म्हणजेच तो समूळ नष्ट होतो. मेघातून पाणी पडतं तेव्हा ते अगदी स्वच्छ असतं, पण जमिनीवर पडलं की ते गढूळ होऊन वाहत जातं, कारण ते मातीचा संग करतं. त्यामुळे मातीचे गुण त्या पाण्यात येतात. हा संगतीचा परिणाम असतो. तसेच भक्तीचे विचार मनुष्याचं मन शुद्ध करतात, परंतु दुर्जनांची संगत जर मिळाली तर मन मात्र वाहवतच जातं. भक्तीमध्ये एकनिष्ठता राहतच नाही, पण मनातील भक्तीच नाहीशी होते. जणू काही भट्टीतली राखच आहे. भट्टीत लाकूड पेटतं असतं, म्हणजे पेटत असतं आणि अखेर राखेत परिवर्ततच होतं. त्या पेटणाऱ्या लाकडाप्रमाणे दुर्जन संगतीमुळे निर्माण झालेल्या वासना शरीराची लाही लाही करतात आणि भक्तीची राख करून टाकतात. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मेघातील निर्मलते पाणी पृथ्वीवरी गढूळ, सज्जनांची संगत नसता जळे भक्ती अंकुर. मेघातील निर्मलते पाणी पृथ्वीवरी गढूळ, सज्जनांची संगत नसता जळे भक्ती अंकुर. पुढचा दोहा ऐकूयात. दुसरा. मूर्ख संग न कीजिए लोहा जलन तेराई, कदली सीप भुवंग मुखे एक बूंद तिहु भाई. मूर्ख संग न कीजिए लोहा जलन तेराई, कदली सीप भुवंग मुखे एक बूंद तिहु भाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मुरीश. मुरीश म्हणजे मूर्ख. तिराई. तिराई म्हणजे तरणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मूर्खांची संगत करू नये. ही संगत पाण्यात न तरंगणाऱ्या लोखंडाप्रमाणेच आहे. आकाशातून पडणारा एक थेंब केळी, शिंपला आणि साप यांच्या संगतीमुळे 3 प्रकारचा होतो. साधनेत सत्संगतीचे अतिशय महत्त्व असतं, कारण मनुष्य ज्याच्या संगतीत राहत असतो त्याचं अनुकरण करत असतो. व्यसनी मनुष्याच्या संगतीत राहील तर मनुष्याला त्याचा व्यसनाचा छंदच लागेल.
हरिभक्तीची संगत केली तर तोही हरिभक्ती करायला लागेल. म्हणून कबीर सांगतायत की मूर्खाची म्हणजे दुर्जनाची संगत करू नका. कबीर लोखंडाचं उदाहरण इथे प्रस्तुत करतात. लोखंड पाण्यात ठेवलं तर स्वतःही बुडतं आणि त्याचा आधार घेणाऱ्यालाही ते बुडवतं. तसेच दुर्जन हे लोक हा भवसागर तरुण जातच नाहीत, उलट त्यातच गटांगळ्या खात राहत असतात आणि आपल्याबरोबर संगतीच्या माणसाचा पण उद्धार होऊ देत नाहीत. कबीरांनी आणखीन एक उदाहरण दिलंय पाण्याचं. पाणी वास्तविक एकसारखंच असतं, पण त्याने केळी, शिंपला किंवा साप यांची जर संगत केली तर ते 3 प्रकारचं होतं. केळ्यामध्ये मधुर होतं, शिंपल्यात मोत्याचं रूप धारण करतं, तर सापाच्या मुखात विष बनतं. भर्तृहरीने पण पाण्याचं उदाहरण देऊनच संत संगतीचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगत जर केली तर ते समूळ नाहीसं होतं. कमळाच्या पानांची त्याने जर संगत केली तर ते मोत्याची शोभा धारण करतं आणि स्वाती नक्षत्राच्या वेळी जर ते शिंपल्यात पडलं तर मोतीच होतो. आणि म्हणूनच साधकाने सत्संगतीच करावी, दुर्जनाच्या संगतीत राहूच नये. सत्संगतीमुळे मनात सद्विचारच निर्माण होतात. सज्जन लोक साधकाला संसार सागरातून तरून जाण्यास सहाय्यक होतात. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. दुर्जन संगत करू नको तू, लोह बुडे पाण्यात. एकच पाणी भिन्न रूप धरे, केळी शिंपी सापात. दुर्जन संगत करू नको तू, लोह बुडे पाण्यात. एकच पाणी भिन्न रूप धरे, केळी शिंपी सापात. पुढचा 3रा दोहा ऐकूयात. हरिजन से तिरूसणा, संसारी सुहेत. ते नरक देन निपजे, जू काल रका खेत. हरिजन से तिरूसणा, संसारी सुहेत. ते नरक देन निपजे, जू काल रका खेत. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भक्तांवर रागवणं आणि संसारात लिप्त झालेल्या लोकांशी मैत्री करणं उचित नाही. ज्याप्रमाणे ओसाड जमिनीत शेती होत नाही, त्याचप्रमाणे त्या लोकांची भरभराट होत नाही. हरिभक्तांची संगत न करता संसारात लिप्त झालेल्या लोकांची संगत केल्यामुळे संसारातच लिप्त होऊन जायला होतं. हरिभक्तांची संगत केली तर आपल्यालाही हरीचंच नाम घ्यावं असं वाटेल. संसारी नास्तिक लोकांची संगत केली तर तेच विचार बरोबर वाटायला लागतील. ओसाड जमिनीत बीज रुजतच नाही, तर उदंड पीक पिकायला जर हवं असेल तर भूमी सुद्धा सुपीकच हवी. हवा, खत, पाणी योग्य प्रमाणात मिळायलाच हवं, तरच पीक जोमाने वाढतं. सज्जनांची संगती मनरूपी भूमी सुपीक बनवण्यास मदत करतं. सज्जनांची संगत जर असेल तर मनात निर्माण झालेला भक्तीचा अंकुर फोफावतो. भक्तीचं साध्य त्यामुळेच हस्तगत होतं. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग पूर्ण करूयात. संसारी लोकांची संगत, हरिभक्ता करी दूर. नापिक भूमी मध्ये भक्ती पिक, येई कसे भरपूर. संसारी लोकांची संगत, हरिभक्ता करी दूर. नापिक भूमी मध्ये भक्ती पिक, येई कसे भरपूर.